नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मॅथ्स अँड रिझनिंग विथ प्रदीप. मित्रांनो, आज आपण रिझनिंगचा कोर्सला सुरुवात करणार आहोत आणि ह्या कोर्समधील आपण पहिलाच धडा बघणार आहोत, तो म्हणजे कोडिंग डिकोडिंग सांकेतिक भाषा. परीक्षेच्या दृष्टीने जर सर्वात इम्पॉर्टंट कोणता धडा असेल तर तो हा धडा आहे. या धड्या मधील हमखास एक प्रश्न किंवा दोन प्रश्न येत असतात, म्हणजे असतातच. आताच सुरू असलेल्या इंडियन पोस्टच्या एक्झाममध्ये 5-5 प्रश्नसुद्धा ह्या धड्यातून बघायला मिळालेले आहेत. म्हणजे जो कोडिंग डिकोडिंगचा हा जो तिसरा प्रकार आहे, हा सेंटेन्स कोडिंग. जर सेंटेन्स कोडिंगवरती जर प्रश्न आला तर त्या प्रश्नामध्ये कमीत कमी तुम्हाला 3 नाही तर 4 प्रश्न विचारले जातात. आणि आत्ता हेच होत आहे, इंडियन पोस्टमध्ये जवळपास 5-5 प्रश्न सेंटेन्स कोडिंगवरती विचारलेले जात आहेत. सेंटेन्स कोडिंग सुद्धा आपण शिकणारच आहोत. तर अगोदर बघून घेऊयात कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय असतं. ठीक आहे. आता बघा, प्रश्नांचे प्रकार कशा प्रकारे विचारले जातात. आता कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय, तर मराठीत आपण त्यांना सांकेतिक भाषा असं बोलतो. सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे आपल्याला एखाद्या वेगळ्या भाषेमध्ये लिहून दिलेले असणार त्यांनी आणि त्याचे काही कोड केलेले असणार. जसं की समजा इथे प्रदीप आहे, PRA. ओके, आणि ह्याला त्यांनी वेगळ्या भाषेमध्ये समजा QS आणि B अशा प्रकारे लिहिले. तर आपल्याला हा कोड ओळखायचा असतो आणि हा कोड ओळखून त्या साहाय्याने आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अतिशय सोपा धडा आहे. थोडेफार लॉजिक आहेत. ते एकदा लॉजिक समजले की तुम्हाला हा धड्यावरचे प्रश्न सोडवायला काही कठीण जाणार नाही. ठीक आहे. चला, तर लक्षात ठेवा, कोडिंग डिकोडिंग सोडवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ABCD पाठ असली पाहिजे. आणि ती अशा प्रकारे, जी मी स्क्रीनवरती तुम्हाला जशा प्रकारे दाखवले तशा प्रकारे. जसं की A to M पर्यंत लिहून घ्या आणि नंतर उलट ABCDला एमच्या खाली N, एलच्या खाली O. आणि जर तुम्हाला ह्यांचे पोझिशन आणि ह्यांच्या विरुद्ध कोण कोण आहेत हे जर पार्ट असेल किंवा माहिती असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला अजूनच सोपं जाईल. जर पार्ट नसेल तर हे ABCD लिहायला तुम्हाला जास्तीत जास्त 2 मिनिट वेळसुद्धा लागेल. ABCD हे 4 झालेले आहेत. नंतर EFGH अशा प्रकारे तुम्ही लिहत चला. ठीक आहे. आणि आता बघा, काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाठ ठेवल्याच पाहिजेत. एच्या विरुद्ध झेड दिसला की समजून जायचं की विरुद्ध पोझिशनवाली, अपोजिट पोझिशनवाली कोडिंग केलेली आहे. काही गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही, एच्या विरुद्ध झेड किंवा जीच्या विरुद्ध टी, एचच्या विरुद्ध एस. ओके, हाय स्कोर. आयच्या अपोजिट आर, इंडियन रेल्वे. ओके, लक्षात ठेवा. केच्या विरुद्ध पी, केविन पीटरसन. ओके, एलच्या विरुद्ध ओ. ठीक आहे. ह्याचे पोझिशन सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. ठीक आहे. पी कोणत्या अक्षरावर पोझिशनवरती येतो तर 16 वगैरे, कारण प्रश्न सोडवायला ते उपयोगाला येईल. ठीक. चला, तर प्रश्न सोडून बघूयात आपण काय प्रश्नांसोबत आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजेल. बघा, पहिला क्वेश्चन काय दिसतोय इथे आपल्याला. पहिला क्वेश्चन दिसतोय, मॅन हा शब्द NBO असा लिहिलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, असे प्रश्न सोडवताना अप्रोच कसा असला पाहिजे तुमचा. पहिल्यांदा तुम्हाला दिलेला शब्द आहे मॅन, तो मॅन हा शब्द लिहून घ्या. MAN, मॅन. ठीक आहे. एक मिनिट. एम जरा खाली झालेला आहे. एक मिनिट, मी पुन्हा हे करतो सर्व. MAN, मॅन. आणि मॅनला कोड त्यांनी काय केलेला आहे, NB आणि O. काही जणांचा हा प्रश्न सॉल्व्ह सुद्धा झाला असेल. ठीक आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना, ज्यांना माहिती नाही त्यांना मी समजवतो हा प्रश्न. तर लेडी हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल हा प्रश्न आहे. आता बघा, आपल्याला हे जे मॅन आणि मॅन हा शब्द दिलेला आहे त्यावरून आपण लॉजिक शोधायचं असतं. लक्षात ठेवा. आता मॅन आणि NBO मध्ये काय लॉजिक दिसतंय ते शोधण्याचा प्रयत्न करा. बघा, एमच्या ऐवजी त्यांनी काय लिहिलेलं आहे, एमच्या ऐवजी त्यांनी N हा अक्षर लिहिलेला आहे. म्हणजेच एम नंतर N लगेच येतो. सो हे लॉजिक असू शकतं की एमच्या ऐवजी एमच्या नेक्स्ट आपण लेटर घेतलेला आहे. सो हे पुढे फॉलो होतंय का बघूयात. ए आणि बी मध्ये काय दिलंय का संबंध, तर एचा पण नेक्स्ट लेटर बीच असते. ए नंतर लगेच बी येतो आणि MNO, एन नंतर सुद्धा लगेच ओ येते. म्हणजे काय घेतलेलं आहे, नेक्स्ट लेटर घेतलेले आहेत. म्हणजे एमच्या नंतर N येतो, एच्या नंतर बी येतो, एनच्या नंतर ओ येतो. सो आपला आन्सर काय होणार मग इथे, तर आन्सर सुद्धा आपलं होणार एल नंतर काय येतो,
एल नंतर येतो आपल्याकडे एम. सो एम वरून सुरुवात होणार. अशा वेळेला ऑप्शनची सुद्धा हेल्प घेत चला. ऑप्शन्स चेक करा एकदा. पहिल्या ऑप्शनमध्ये कोणत्या ऑप्शनमध्ये पहिलं अक्षर एम दिसत नसेल तर तो ऑप्शन एलिमिनेट करू शकता. आता सध्याला मी ऑप्शन्स टाकले नाहीत कारण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे त्यामुळे. ठीक आहे. ए नंतर कोणता अक्षर येतो तर ए नंतर येतो बी, त्यामुळे बी झाला. डी नंतर येतो ई, त्यामुळे आपला आन्सर ई होईल. आणि वाय नंतर येतो झेड, तर आपला हा वायचा कोड होईल झेड. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होईल? लेडी हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल तर लेडी हा शब्द लिहिला जाईल एम बी ई झेड. हे होणार आपल्या क्वेश्चनचं आन्सर एम बी ई झेड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एका सांकेतिक भाषेत पुणे हा शब्द असा लिहिलेला आहे. ठीक आहे. पुणे दिलेला आहे. ठीक आहे. सोडवायचा प्रयत्न करूयात. बघा काय दिलेलं आहे आपल्याला. पुणे पी यू एन ए. पुणे कशा प्रकारे लिहिलेलं आहे तर पुणे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे क्यू व्ही ओ आणि एफ या प्रकारे लिहिलेलं आहे. तर आपल्याला लॉजिक शोधायचं आहे. बघा पुणे आणि ह्याच्यामध्ये काय लॉजिक लागतंय आपल्याकडे. ठीक आहे. काय लॉजिक लागतंय बघा. पी क्यू, पी नंतर लगेच क्यू आलेला आहे. सो हे लॉजिक असू शकतं नेक्स्ट लेक्चरचं. आपण चेक करूयात पुढेही फॉलो होत आहे का. एच टी यू, यू नंतर लगेच व्ही येतो. सो काय आपल्याला नेक्स्ट लेक्चर घेतलेलं आहे. एम एन ओ नेक्स्ट लेक्चरच नेक्स्ट लेटरच आहे. आणि ई नंतर एफ, डी ई एफ. सो पुढचं अक्षर घेतलेलं आहे. तर हे समजलेलं आहे आपलं. सो आपला आन्सर काय होईल. एम नंतर काय येईल तर एम नंतर येईल त्याच्या पुढचा अक्षर म्हणजे एन. यू नंतर काय येईल, यू नंतर टी यू व्ही. एम नंतर येईल पुन्हा एन. बी नंतर येईल सी. ए नंतर येईल बी. आणि आय नंतर येईल आय जे ना. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार एन व्ही एन सी बी जे. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होईल एन व्ही एन सी बी जे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके. आता मदर्स हा शब्द कशा प्रकारे लिहिलेला आहे तो बघूयात आपण. अगोदर तर जर समजत नसेल डायरेक्टली तर लिहून काढा एकदा. एम ओ टी एच ई आर एस. ओके. स्पेलिंगवरती जरा लक्ष देत चला. कधी कधी काय होतं आपल्याला मदरची खरी स्पेलिंग येत असते MOTHER, परंतु एक्झाममध्ये जो क्वेश्चन आलेला असतो तो वेगळ्या स्पेलिंगमध्ये असतो. कारण असं त्यांनी कुठेच बोललं नाही की आम्ही अर्थपूर्ण स्पेलिंगच देणार, असं अजिबात नाही आहे. ते काहीही देऊ शकतात. सो एकदा चेक करत चला. एमच्या ऐवजी त्यांनी काय कोड केलेला आहे. एमच्या ऐवजी कोड केलेला आहे ओ. ओच्या ऐवजी कोड केलेला आहे एम. व्ही जी जी पी आणि यू. सो आता आपल्याला लॉजिक शोधायचं आहे. सो आपण ट्राय करूयात लॉजिक शोधायचा. काय दिलेलं आहे बघा. एम ओ दिलेला आहे. सो एमचा कोड ओ झालेला आहे. सो एम वरून आपण ओ कशा प्रकारे जाऊ शकतो. एम एन ओ. सो मधल्या एन ला स्किप केलेला आहे त्यांनी. सो एम एन ओ, एक अक्षर सोडून ओ झालंय, हे आपण लॉजिक असू शकतं. नंतर इकडे ओ आणि एम. सो एम एन ओ. ओके. सो इथे आपल्याला अशा प्रकारचं एक लॉजिक दिसतंय बघा. एम वरून म्हणजे अपोजिट मायनसवालं लॉजिक किंवा मग उलटे बाण दाखवा तुम्ही, काय फरक नाही पडत. एम आणि इथे सुद्धा एक अक्षर स्किप केलेलं आहे एन वालं. नंतर बघा टी यू व्ही म्हणजे सरळ बाण. टी यू ला स्किप केलंय टी यू व्ही. नंतर जी वरून एच, जी एच. सो जी एच इथे काही सुद्धा स्किप नाही केलेलं आहे. इथे आपल्याला काही सुद्धा स्किप नाही केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. ओके. पुढे बघूयात काय आहे. ई एफ जी. सो उलटा बाण आपल्याकडे. ओके. सॉरी सरळ आहे हा. ई एफ जी. सो एफ ला स्किप केलंय. सो एफचं स्किप लिहिले आपण इथे. आर, पीचा आर कसा झालेला आहे तर पी क्यू ला सोडून आर कडे गेलेला आहे. सो पी क्यू आर. आणि इथे सरळ बाण पुन्हा एच टी यू. सो टी ला सोडलेला आहे. सो टी आपला इथे मिसिंग आहे. सो आपल्याला लॉजिक समजलेलं आहे बघा. सुरुवात अशी केलेली आहे एक अक्षर सोडून, नंतर अशी, नंतर अशी. आणि जे मिडलवालं अक्षर आहे तिथे काही सुद्धा पोझिशन न करता त्यांनी उलटा बाण घेतलेला आहे किंवा -1 केलेला आहे. अशा प्रकारे समजू शकतो आपण. सो आपल्याला काय विचारलंय त्याच भाषेत ब्रॉट हा शब्द कसा लिहाल. सो बी आर ओ यू जी एच आणि टी. ब्रॉट विचारलेला आहे. सो अगोदर तर आपल्याला डायरेक्शन कशी आहे. पहिल्यांदा इकडे गेलेलो आहोत. सो बी एक अक्षर सोडलं, सी सोडला आणि डी. सो आपल्या आन्सरचं सुरुवात कुठून होईल डी पासून. एकदा ऑप्शन चेक करा कोणत्या ऑप्शन मध्ये सुरुवात डी पासून नाही होत ते ऑप्शन आपले आन्सर होऊ शकत नाहीत. सो डी. नंतर सोडवताना कधी आता बघा इथे किती अक्षर आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि आपल्या ह्या क्वेश्चन मध्ये किती आहेत 1 2 3
4 5 6 7 7 म्हणजे जो मिडलवाला पोझिशन आहे त्याची पोझिशन आपल्याला न स्किप करता लिहायची आहे, बरोबर. ओके. सो एकदा काय करत झाला तुम्ही, लास्टचा कोड कसा कसा असणार आहे, तर टी कडून ह्या दिशेला बांध जाणार आणि एक अक्षर सोडलंय टी यू आणि व्ही. सो तुम्ही ऑप्शन चेक करू शकता. हे ऑप्शन एलिमिनेशनसाठी मी शेवटचं काढून दाखवलंय तुम्हाला अगोदर. सो पहिला डी आणि लास्टला व्ही असलाच पाहिजे आपल्या कोडमध्ये. सो चेक करा एकदा की कोणत्या ऑप्शनमध्ये डी आणि व्ही आहे. कधी कधी काय होतं, दोन जरी कोड काढले तर आपल्याला आन्सर भेटून जातं. क्लिअर आहे. सध्याला आपण हा पूर्ण सोडूयात. बी नंतर एक सोडून डी झालेला आहे. नंतर अशा प्रकारे उलट एरो असणार आहे आणि काय असणार आहे, इथे एक स्किप करावं लागेल आपल्याला, बरोबर. सो आरच्या अगोदर कोणतं अक्षर येतं, क्यू. सो क्यूला स्किप केलं आपण, पी घेतला. नंतर आता ओ कडून आपण जाणार, एक स्किप करणार, एम एन ओ. पी ला स्किप केलं तर क्यू लिहावं लागणार आपल्याला. नंतर आता स्किप न करता सो यूच्या आधी कोण येतो, टी. सो टी होणार. नंतर ह्या प्रकारे जी एच ला सोडायला लागेल आपल्याला, एच. आय उत्तर होणार. आणि अशा प्रकारे ॲरो एक सोडावं लागणार. एचच्या आधी काय येतो, जी एच ना. सो जी येतो आणि एफ आपलं उत्तर होणार. तर एफ जी एच, डी ई एफ जी एच, बरोबर. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, तर आन्सर आपलं होणार डी पी क्यू, डी पी क्यू टी आय एफ व्ही. ठीक आहे. सो एकदा समजून घ्या. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे आपल्याला. गुडनेस हा शब्द असा असा लिहिला आहे, तर ग्रेटनेस हा शब्द कसा लिहिला जाईल. सो सुरुवात आता तुम्हाला समजलीच असेल. सुरुवात आपण कशी करणार, तर अगोदर तर गुडनेस हा शब्द लिहिणार. ओके. गुडनेस. सो बघा इथे जी ओ ओ डी एन ई एस एस गुडनेस लिहिलेला आहे. एकदा स्पेलिंग बरोबर आहे का चेक करा. हा तशीच आहे. सो गुडनेसला त्यांनी काय लिहिलेलं आहे, तर एच एन पी सी ओ डी टी आर. सो आपल्याला थोडासा कठीण कोड दिलेला आहे, दिसतो इथे. एच एन पी सी ओ डी टी आणि आर अशा प्रकारे दिलेला आहे. सो बघा जी एच, जी एच काहीतरी लॉजिक दिसतंय, जी नंतर एच. सो आपण बोलू शकतो की नेक्स्ट लेक्चर. एम एन ओ, एन ओ उलट झालेला आहे. ओ पी. ओके. लॉजिक लागलेलं आहे, आपल्याला समजलं असेल बघा. ओके. ठीक आहे. मी रेड पेनने दाखवतो लॉजिक. काय दिलेलं आहे बघा, जी नंतर लगेच एच, कोणताही अक्षर इथे स्किप नाही केलं, बरोबर. जी एच आणि एन नंतर लगेच ओ येतो, एन ओ. सो उलटा बाण. ओ नंतर पी, सी नंतर या साईडला डी, एम एन नंतर ओ, नंतर इथे काय आहे, डी नंतर ई, एस टी आणि पी क्यू आर एस. सो हे लॉजिक आहे इथे. ठीक आहे. सो तुम्ही आता ग्रेटनेस हा शब्द लिहायचा आहे. सो ग्रेटनेसला आपल्याला काय लिहावं लागेल, तर जी नंतर आपल्याला लगेच जी नंतर एच येतो. सो एच नंतर आर दिलेला आहे. सो आर कडे आता उलटा एरो असणार आहे. सो आरच्या अगोदर काय येतो, पी क्यू आर ना. सो क्यू नंतर ई दिलेला आहे इथे. सो ई नंतर कोणता अक्षर येतो, डी ई एफ. सो एफ येणार. ओके. नंतर आता सरळ एरो येते, ईच्या इथे ए आहे. सो एच्या अगोदर कोणतं अक्षर येतं, तर एच्या अगोदर अक्षर येतो झेड. ठीक आहे. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, एच क्यू एफ झेड. ओके. आणि पुढचा कोड काय असणार आहे, जी आर ई ए टी. सो टी नंतर यू येतात. सो यू नंतर इथे काय आहे, एन. सो उलटा एरो, एम एन. सो एम इथे येणार. नंतर एन ई, ई नंतर काय येतात, ई नंतर येतात डी ई एफ आणि एस आणि इथे पुन्हा एस आहे. सो अशा प्रकारे अक्षर येणार. इथे एसच्या अगोदर काय येतो, पी क्यू आर आणि इथे एस नंतर काय येतो, एस टी. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर झालेला आहे एच क्यू एफ झेड यू एम एफ आर टी. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, नागपूर. ओके. जी ई एफ पी क्यू. ओके. टी यू पी क्यू आर एस. ओके. सो चौथा जो आपला क्वेश्चन होता, सेम तसंच लॉजिक मला तर दिसतं इथं. एनचा एम झालेला आहे, एचा बी झाला आहे. ओके. एफ जी. ठीक आहे. सो तुम्ही हा क्वेश्चन होमवर्कमध्ये सोडवतील अशी आशा आहे. तुम्ही प्रॅक्टिस करून ह्याचा आन्सर मला कमेंटमध्ये द्या. ओके. कमेंट करा ह्या क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका सांकेतिक भाषेत राघवन हा शब्द, तर त्याच भाषेत कोणत्या शब्दाला, ओके वेट इथे काहीतरी मला टायपिंग एरर वाटतोय. ठीक आहे.
ओके, इथे काहीतरी टायपिंग एरर आहे, त्यामुळे हा क्वेश्चन सोडून देऊयात आपण. कोणता तरी इथे हा राघवनचा कोड दिसतोय, बट इथे MPQFsला कोणता तरी कोड असणार आहे, सो तो सोडून देऊयात आपण हा क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्रेडिट. सो नेक्स्ट क्वेश्चन क्रेडिटला असं असं लिहिलेलं आहे. सो की अगोदर तर क्रेडिट लिहून घेऊयात, CREDIT, क्रेडिट. आणि क्रेडिटला काय लिहिलेलं आहे त्यांनी, तर XIVWR आणि G. ठीक आहे, लक्षात ठेवा, ज्या वेळेला CX दिसला, Cचा कोड X दिसला, त्यावेळेला तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे क्रक्स. ओके, क्रक्स लक्षात ठेवा, आपण क्रक्स म्हणजे Cच्या विरुद्ध असतो X. ठीक आहे, नंतर इंडियन रेल्वे पण मी तुम्हाला सांगितलेलं बघा, इंडियन रेल्वे आयच्या अपोजिट असतो R. इथे ईच्या विरुद्ध डे असतो. इथे DW दूधवाला लक्षात ठेवा, आणि दूध आवडत नसेल तर दारूवाला लक्षात ठेवा. ओके, तुमची मर्जी. ओके, इथे GT रोड मी सांगितलेलं, म्हणजे काय आहे, इथे एकमेकांच्या विरुद्ध अक्षर कोडमध्ये आहेत. एकमेकांच्या विरुद्ध अक्षर कोडमध्ये आपल्याला दिसत आहेत. सो एकमेकांच्या विरुद्ध अक्षर कोडमध्ये आहेत. सो आपल्याला बॉम्बेच्या विरुद्ध काय असतो तो आपल्याला माहिती असला पाहिजे. सो बॉम्बेच्या विरुद्ध काय असतो, तर बीच्या विरुद्ध असतो Y. सो Y वरून आपल्या अक्षराची सुरुवात होणार आहे. ओच्या विरुद्ध काय असतो, तर ओच्या विरुद्ध असतो L. एमच्या विरुद्ध काय असतो, तर एमच्या अपोजिट असतो N. बीच्या अपोजिट काय असतो Y. एच्या अपोजिट असतो Z आणि वायच्या अपोजिट असतो B. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर हे होणार YLW YZAB. ज्यांना माहिती नाही अपोजिट म्हणजे काय, तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला ABCD लक्षात ठेवायचे आहे. बीच्या अपोजिट काय असतो, तर बीच्या अपोजिट असतो Y. सीच्या अपोजिट काय असतो, तर सीच्या अपोजिट असतो X, क्रक्स. ओके, आयच्या अपोजिट असतो R. ठीक आहे, एमच्या अपोजिट असतो N. तेच लॉजिक आता आपण या क्वेश्चनमध्ये लावलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, आणि या लॉजिकवरती क्वेश्चन्स भरपूर येतात, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, चला. प्रेशर हा शब्द डॅश डॅश असा लिहिलाय, तर मॅरेज हा शब्द कसा लिहिल. ओके, मॅरेजचं सीझन तसाही चालू आहे, त्यामुळे आपल्याला तसे एक्झाम्पल घ्यावेच लागले. ठीक आहे, बघूयात प्रेशर हा शब्द कशा प्रकारे लिहिलाय. PRESSURE हा प्रेशर लिहिलेला आहे. सो प्रेशरचा आपल्याला कोड त्यांनी काय दिलेला आहे, प्रेशरचा कोड आपल्याला दिला आहे त्यांनी ERP, नंतर काय दिलेलं आहे S, इथे पण S आहे, सॉरी थोडंसं, SS ER आणि U. आता मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला जो इथे वर्ड दिलेला आहे, आपल्याला जो वर्ड दिलेला आहे त्याच्यामध्ये जी अक्षर आहेत, हा P आहे ना. ओके, हा P आहे. याच्यामध्ये जी अक्षर आहेत PRESSURE, हीच अक्षर आपल्याला कोडमध्ये सुद्धा दिसतात, फक्त उलट सुलट करून दिलेले आहेत. ह्याचा अर्थ तुम्ही कोणतं लॉजिक लावायच्या भानगडीत पडत जाऊ नका अशा वेळेला. लगेच अगोदर तर शोधा की हे अक्षर जंबल केलेले आहेत. ठीक आहे, 99% चान्सेस असतात की हे अक्षर जंबल केलेले आहेत, म्हणजे अक्षराचे कोड नाही बदलले, तर तीच अक्षरं मागे पुढे उलटी सुलटी कशी तरी लिहिलेली असतात. सो ते लॉजिक आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो, लक्षात ठेवा. क्लिअर आहे. आता बघा इथे काय दिलेलं आहे, इथे P दिसतोय. ठीक आहे, इथे P दिसतोय, PR हा P आहे ना, R कसा काय झालेला, तो प्रेशर P दिसतोय, आणि इथे एक P दिसतोय, R चा R आणि E चा E. म्हणजे आपण असं बोलू शकतो की इथे त्यांनी तीन चे पार्ट पाडलेले दिसत आहेत. खाली एक 3चा पार्ट दिसतोय आणि वरती एक 3चा पार्ट दिसतोय, आणि उलट म्हणजे P ला इथे लिहिलेला आहे, R ला R च्या जागेलाच ठेवलाय, आणि E ला इकडे लिहिलेला आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे. सो आपण आपला क्वेश्चन लिहून घेऊयात, बघू बरं ते लॉजिकने काय होईल का. मॅरिज MARRIAG आणि E. तर बघा आपल्याला तर 3चे ग्रुप पाडावे लागतील आधी. हात इथे 3चा वरून एक आणि इथे एक 3चा खालून एक. ठीक आहे, आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहेत, ऑप्शन नसले असते तर उपयोगाला आले असते असं मला तर वाटतं. ठीक आहे, सो M बघा, P ला त्यांनी वरच्या ग्रुपच्या शेवटला लिहिलं आहे, सो M ला आपण कुठे लिहिणार, वरच्या ग्रुपच्या शेवटला. सो M ॲज इट इज इथे येणार, A च्या समोर Aच, बरोबर, आणि R ला वरती घेऊन जाणार, सो R. सो आपल्या क्वेश्चन मध्ये आन्सर कुठून सुरू होणार, तर RAM, राम पासून आपलं अक्षर सुरू होणार. ठीक आहे, आता बघा इथे खाली बघा, U, R आणि E सेम वे तसंच. सो A ला सर्वात खाली आणलाय, सो A ला खाली आणा.
जीच्या समोर जीच येणार आणि ईच्या समोर ई येणार. ओके, इतक्यात तुम्हाला आन्सर मिळून जायला पाहिजे होतं. आता इथे लक्षात ठेवा, इथे दोन्ही पण हे एस असल्यामुळे आपल्याला इथे सध्याला ऑप्शन नसल्यामुळे सांगतोय मी, जर ऑप्शन नसले आपल्याला 2 आन्सर मिळणार. 2 आन्सर मिळण्याची शक्यता आहे, कारण 2 लॉजिक इथे अप्लाय होतात. मी तुम्हाला सांगतो पहिलं लॉजिक तर हे असू शकतं की हे जे मधले अक्षर आहेत ती जशीच्या तशी रिपीट केलेत त्यांनी, जशीच्या तशी रिपीट केल्यात. सो आपलं आन्सर काय होईल मग तेव्हा, मधले अक्षर जसंच्या तसे रिपीट केले तर आर आणि आय. परंतु हे लॉजिक थोडंसं इन्फिरियर वाटतंय मला, का तर सर्वच अक्षरा उलट सुलट केलेले आहेत. आणि दुसरं ऑप्शन असं असू शकतो, दुसरं लॉजिक हे असू शकतं की त्यांनी या एस ची पण जागा उलट केलेली आहे आणि या एस ची पण जागा उलट केलेली आहे. सो आपला आन्सर ह्या लॉजिकनुसार काय होईल, तर हा आय वरती येईल आणि हा आर खाली जाईल. सो ऑप्शन्स चेक करा एकदा. ऑप्शनमध्ये तुम्हाला हा ऑप्शन दिसतोय रामवाला, की राम आर आय जी ई जी ए किंवा आर ए एम आय आर जी ई जी ए. ठीक आहे, ऑप्शनमध्ये तुम्हाला हा जो सेकंड ऑप्शन आहे जो मी ब्लू पेनने दाखवलेला आहे तो दिसण्याचे चान्सेस जास्ती आहेत. आर ए एम आय आर ई जी ए. ठीक आहे, सध्याला ऑप्शन नाही आहेत तर हे दोन्ही आन्सर इथे राईट आहेत. ठीक आहे, 2 लॉजिक तुम्हाला समजलेले आहेत असं समजू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा व्यवस्थित. एका भाषेत सेंट्रल हा शब्द असा लिहिलाय, तर त्याच भाषेत इन्शुरन्स हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल. सो व्यवस्थित आता बघूयात. अगोदर तर सेंट्रल. ओके, सी, मी पेन बदललेला तर कसा नाही बदलला, हा सी ई एन टी आर ए एल. सेंट्रलला त्यांनी कशा प्रकारे लिहिलेलं आहे, के झेड क्यू एस एम डी आणि बी. ठीक आहे, अशा प्रकारे कोड दिसतोय आपल्याला. सो आता इथे आपल्याला लॉजिक शोधायचा प्रयत्न करायचा आहे. लॉजिक काय दिसतंय बघा, कोणाला लॉजिक समजतंय का. ठीक आहे, आता बघा इथे लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करूयात आपण. ठीक आहे, मला पण आन्सर माहिती नाही, आपण शोधण्याचाच प्रयत्न करूयात. सी नंतर इथे काय येतोय बघा, मी दुसरा पेन दाखवतो. सी नंतर काय इथे सोडलेलं दिसतंय का आपल्याला, डी ई एफ जी एच आय जे के, भरपूर अक्षर सोडलेले दिसत आहेत. ई नंतर काय इथे झेड नंतर किंवा एम एन ओ पी क्यू एस टी एम एन ओ पी क्यू आर ए डी एल एम बी एल. ओके, इथे आपल्याला जरा जास्त म्हणजे इथे गॅप जवळपास 5-6 अक्षरांचा दिसतोय, इथे 2-4 अक्षरांचा दिसतोय, इथे एक नाही तर 2च एम एन ओ पी फक्त 2 अक्षरांचा गॅप दिसतोय, इथे 0 अक्षरांचा गॅप दिसतोय. सो इथे जो गॅपवाला जो लॉजिक आहे तो गॅपवाला लॉजिक इथे थोडासा मला डाऊटफुल वाटतोय. सो आपण इथे दुसरं लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करूयात. सो दुसरं लॉजिक कसं शोधायचं असतं लक्षात ठेवा मित्रांनो. दुसरं लॉजिक आपण ग्रुप पाडून बघूयात. ग्रुप पाडून चेक करत चला कधीही की ग्रुपमध्ये तर काय भेटतंय का लॉजिक. सो बघा बरं, ते ग्रुपमध्ये बघायचं तर खालून वरती बघा उलट. आता इथे सी दिसतोय आणि इथे आपल्याला बी दिसतोय. सो बी चा सी होऊ शकतो असं एक मन बोलतंय. सो आपण चेक करूयात. इथे ई दिसतोय आणि इथे डी आहे. सो डी नंतर ई येतो. सो लॉजिक समजतंय थोडंफार. एन आहे बघा, आता एम चा एन होतोय, टी आहे सो एस चा टी होतोय, क्यू चा आर होतोय, झेड नंतरचा ए येतोय आणि के नंतरचा एल येतोय. म्हणजे आपल्याला इथे लॉजिक मिळालेलं आहे. लॉजिक काय दिले बघा, तर हा जो एल आहे सर्वात लास्टचा त्याच्या नंतरचा अक्षर पहिल्यांदा लिहिलेला आहे एल, के चा, जे के एल, बरोबर, जे के एल. ओके, त्याच्या अगोदरचा अक्षर. नंतर ए च्या अगोदर कोण येतो, तर ए च्या अगोदर झेड येतो. सो नंतर आर च्या अगोदर कोण येतो, क्यू येतो. नंतर टी च्या अगोदर कोण येतो, एस येतो. एन च्या अगोदर कोण येतो, एम. ई च्या अगोदर कोण येतो, डी. आणि सी च्या अगोदर कोण येतो, तर सी च्या अगोदर येतो बी. सो अशा प्रकारे हे लॉजिक आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा तर इन्शुरन्स लिहून घेऊयात. आय एन एस यू आर ए एन सी ई, इन्शुरन्स. सो आपल्याला काय करावं लागेल, तर आयच्या आधीचं अक्षर जे आहे आयच्या अगोदरचं ते सर्वात खाली घ्यावं लागेल, बरोबर ना. सो जी एच आय एच, सो एच आपल्याला सर्वात खाली घ्यावा लागेल. ओके, एच सर्वात खाली आपल्याला घ्यावं लागेल. सो एच तुम्ही चेक करा ऑप्शन लास्टला एच कुठे दिसतोय तो बघा. जर 2 ऑप्शन भेटतील ज्याच्यामध्ये एच लास्टला आहे तर आता पहिलं अक्षर काढा.
सो ईच्या अगोदर काय असेल, डी ई ना. सो पहिला अक्षर आपला काय असणार आहे, डी असणार आहे, कारण ईचा कोड त्याच्या आधीचा अक्षर म्हणजे डी असणार आहे. नंतर बघा, ओके, एन, एनच्या आधी काय असतो, एम. सो इथे एम असेल. एसच्या आधी काय असतो, एसच्या आधी असतो पी क्यू आर एस, सो आर. नंतर यूच्या आधी काय असतो, टी यू व्ही, सो इथे टी असणार आहे. नंतर आरच्या आधी काय असतो, पी क्यू आर, सो इथे क्यू असेल. एच्या आधी काय असतो, एच्या आधी असतो झेड. एनच्या आधी काय असतो, तर एनच्या आधी असतो एम. सीच्या आधी काय असतो, बी. आणि ईच्या आधी काय असतो, डी. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होईल, डी बी एम झेड क्यू टी आर एम एच. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एका सांकेतिक भाषेत स्क्रिप्ट हा शब्द असा लिहिलेला आहे, फादर हा शब्द असा लिहिलाय, तर त्याच भाषेत डायजेस्ट हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल. आता बघा आपल्याला काय लॉजिक दिसतंय का इथे स्क्रिप्ट आणि डायजेस्ट मध्ये. ओके, स्क्रिप्ट एस सी आर आय पी टी. स्क्रिप्ट मध्ये बघा आन्सर काय दिसतंय का आपल्याला लॉजिक. स्क्रिप्टला काय लिहिलेलं आहे, टी सी क्यू आय क्यू टी, टी सी क्यू आय क्यू आणि टी अशा प्रकारे लिहिलेलं आहे. सो बघा काय दिसतोय का, एस टी. ओके, पी क्यू आर एस टी. ओके, इथे टी दिसतोय, एक अक्षर सोडलं नाहीये, एस टी डायरेक्टली. इथे सीचा सीज दिसतोय, पी क्यू आर, क्यूला आर लिहिलंय असं पण आपण बोलू शकतो. नंतर आयला आयच दिसतोय इथे, ठीक आहे. आयला आय म्हणजे इथे काय सोडलं नाही. पी क्यू, परत पी नंतर लगेचचा शब्द, आणि टीला टी लिहिलेला आहे असं समजतंय. म्हणजे एक अक्षरचा कोड केलेला आहे. नेक्स्ट जसं तसं सोडलंय, नंतर पुन्हा उलट जसं तसं सोडलंय, अशा प्रकारचं लॉजिक लागलेलं दिसतंय. आपण चेक करूयात. फादर हा शब्द सुद्धा आपल्याला दिलेला आहे अजून त्यांनी. सो एकदा फादर मध्ये सुद्धा हे लॉजिक लागतंय का चेक करूयात आपण. सो फादर मध्ये लॉजिक दिसतंय का बघूयात. सो फादर लिहूयात अगोदर, एफ ए टी एच ई आर, फादर. आता बघा फादरला काय लिहिलेलं आहे त्यांनी, जी ए एस एच एफ आणि आर, म्हणजे डी ई एफ जी. एफ नंतर जी येतो, ठीक आहे. एचा ए जसा तसा, पी क्यू आर एस टी, सो एस असा उलटा एरो आलेला आहे. एचचा ए जसा तसा, डी ई एफ, ई नंतर एफ येतो, आणि आरचा आर जसा तसा. म्हणजे हा जो पहिल्या क्वेश्चन मध्ये लॉजिक होतं पहिल्या वर्डचं, तेच लॉजिक आपल्याला सेकंड वर्ड मध्ये सुद्धा दिसलेलं आहे. सो आपल्याला आता आन्सर काढायला काय करावं लागेल, अगोदर तर हा डायजेस्ट लिहून घेऊयात, डी आय जी ई एस आणि टी. आता डायजेस्टला कसं लिहिणार, तर अगोदर तर एक नेक्स्ट लेटर डी नंतर येतो ई, सो डी ई. आयला जसंच्या तसं लिहावं लागेल कारण दुसऱ्या वर्डला कोड नाही केला. जीचा उलट एरो येणार, जी कडे एरो येणार, जी एच, सो डी ई एफ जी, सो इथे एफ येणार, आणि इथे ईचा ई जसाच्या तसा राहणार कारण कोड चेंज नाही होत आहे त्याचा. एस कडून एरो जाणार, पी क्यू आर एस, एस नंतर येतो टी एस टी, आणि इथे टी जो आहे त्या टीला जसाच्या तसा राहणार का तर शेवटच्या अक्षराचा कोड बदलत नाही. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, हे आन्सर होणार आपल्या क्वेश्चनचं जे पण दिलेलं आहे, ई आय एफ ई टी टी. ठीक आहे, समजलं असेल अशी आशा करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. रोहित हा शब्द असा लिहिलाय, तर दिल्ली हा शब्द कसा लिहिला जाईल. आता बघा रोहित, रोहित शर्मा आलेला आहे इथे. रोहितला कसा लिहिलेला आहे त्यांनी, आर ओ एच आय टी, आणि रोहितला त्यांनी अशा प्रकारे लिहिलेला आहे. आता बघा कोड मोठा दिसतोय आणि रोहित लहान दिसतोय, बरोबर ना. रोहित किती अक्षरी दिसतोय, 1 2 3 4 5, आणि कोड बघा जरा किती दिसतोय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे आपला अक्षर 5चं आहे आणि कोड 10चा आहे, 10 अक्षरी आहे. याचा अर्थ असं समजू शकतो आपण की एका अक्षरासाठी त्यांनी 2 कोड आपल्याला लिहून दिलेले आहेत. एका अक्षरासाठी 2 कोड असं आपण लॉजिक लावू शकतो, बरोबर ना. सो एकदा चेक करूयात पहिल्यांदा काय दिलेलं आहे.
तर आर साठी क्यू एस, नंतर ओ साठी आपण बोलू शकतो एन पी. ठीक आहे. आणि इथे लिहिता लिहिताच लॉजिक लागलेलं आहे बघा. ठीक आहे, तुम्हाला पण लागलं असेल, आपण चेक करूयात बघा. एन पी नंतर जी आय नंतर एच जे आणि एस यू हा कोड लिहिलेला आहे आपण. आता बघा लक्षात ठेवा, आर आहे, सो आरच्या अगोदर क्यू येतो, बरोबर ना. इथे बघा, इथे मी रेड पेनने दाखवतो. ठीक आहे ना. हे बघा, इथे आर आहे, बरोबर. ह्या दोघांच्या म्हणजे आरच्या एक लेटर अगोदरचा कोड केलाय आणि आरच्या एक लेटर नंतरचा कोड केलेला आहे, पी क्यू आर एस. सो क्यूच्या आधी आर येतो आणि सॉरी, आरच्या आधी क्यू येतो आणि आर नंतर एस येतो. सो हे दोन्ही कोड म्हणून घेतलेले आहेत. ओ बघा, एन ओ पी. सो ओच्या आधीचा एन कोड घेतलेला आहे, ओचा नंतरचा पी कोड घेतलेला आहे. एच जी एच आय, एचच्या आधीचा जी कोड घेतलाय, एचच्या नंतरचा आय कोड घेतलेला आहे. यावरून आपल्याला समजलं की हा जो दिल्ली हा शब्द असेल त्याला कशा प्रकारे लिहिणार आपण, DEL H आणि आय. तर अगोदर तर हा डीच्या आधी काय येतो, डीच्या आधी काय येतो, आपण हे दिल्लीला असं लिहून घेतो मी स्मॉल लेटरमध्ये, दिल्ली. ओके. सो तुम्हाला समजावायला येईल मला. सो दिल्ली, आणि इकडे मी ब्लॅक पेन वापरतो. सो डीच्या आधी काय येतो, ABCD. सो इथे येईल सी, आणि डीच्या नंतर काय येतो, CDE. सो ई येणार. ईच्या आधी काय येतो, ईच्या आधी येतो डी, आणि ईच्या नंतर येतो एफ. JKL, केच्या आधी काय येतो के, एल नंतर येतो एम. एचच्या आधी काय येतो GH. सो GH नंतर येतो आय. सो आय. क्लिअर आहे. आणि इथे काय आहे, आय आहे. सो आयच्या आधी काय येतो GH ना. सो एच, आणि आय नंतर काय येतो GHIJ. सो आपला क्वेश्चनचं आन्सर काय होणार, आपला कोड काय होणार, तर कोड आपला होईल CEDF KM GI आणि HJ. सो व्यवस्थित हा कोड समजलेला असेल अशी आशा करतो. मस्त प्रश्न आहे, युनिक प्रश्न वाटला जरा, एका अक्षरासाठी 2-2 कोडवाले. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन सोडवण्याचा ट्राय करूयात. NCL हा शब्द पेन असा लिहिलाय, तर त्याच भाषेत GLI हा शब्द कसा लिहिलाय, MNOPCDELMN. ओके, ठीक आहे. लॉजिक बघा, सोपं दिसतंय लॉजिक इथे. NCL ह्या शब्दाला त्यांनी PEN असं लिहिलेलं आहे. सो MNOP, सो इथे एक O ला स्किप केलंय. CDE इथे एका D ला स्किप केलंय. LMN इथे एका M ला स्किप केलेला आहे. सो आपला प्रश्न काय आहे, आपला प्रश्न आहे GLI. सो इथे G नंतर एका H ला स्किप करूयात, GHI येणार, आणि क्रम तसाच दिलेला आहे, सरळवाला एरो दिलेला आहे. JKL, M ला स्किप करून N लिहा, GHI, J ला स्किप करून के लिहा. सो आपला आन्सर काय होणार, INK, इंक असा हा शब्द होणार, इंक. ओके, पेन आणि इंक. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. एका सांकेतिक भाषेत बीट हा शब्द कशा प्रकारे, लक्षात ठेवा इथे जेव्हा एला झेड हा कोड केलेला आहे तेव्हा थोडंसं लॉजिक लागत असेल तुम्हाला की हा अपोजिट वाला लॉजिक आहे का, चेक करूयात. ओके, आणि टीला जी लिहिलेला आहे, सो GT माहिती आहे, याचा अर्थ हा अपोजिट वाला लॉजिक आहे. लक्षात ठेवा, विरुद्धार्थी शब्द लिहिलेले आहेत. सो एचच्या विरुद्ध काय येतो, हाय स्कोर, लक्षात ठेवलेलंच आहे आपण, हाय स्कोरचा H. ओच्या आधी काय येतो, L होतो लो. ओके, यूच्या अपोजिट काय येतो, तर FU, फ्रेंड्स अनलिमिटेड. सो F येतो यूच्या अपोजिट. आणि पीच्या अपोजिट काय येतो, तर केविन पीटरसन. सो पीच्या अपोजिट के येतो. सो HLFK. सो हे होणार आपल्या क्वेश्चनचं आन्सर, HLFK. ओके, नंतर बघा काय दिलेलं आहे, नागपूर हा प्रश्न असा लिहिलाय, तर इंडिया हा शब्द कसा होईल. ओके, MNOJKLMN. ओके, ठीक आहे, बघूयात आपण, चेक करूयात. नागपूर अगोदर तर नागपूरला लिहून घेऊयात, NAGPUR, नागपूर. आता बघा, नागपूरच्या अगोदर काय दिलेलं आहे तुम्हाला, L दिलेला आहे. सो नागपूरचा कोड LCERS आणि T अशा प्रकारे लिहिलेला आहे. सो बघा, NJKLMN. ओके, सो बघा, L नंतर इथे एक M ला स्किप केला आहे, LM JKL.
MN. ओके, सो आपण बघूयात ए नंतर सी, इकडे ॲरो गेलाय, बी ला स्किप केलंय, डी ई एफ, ई एफ, सो एफ ला स्किप केलंय, जी पी क्यू आर, सो क्यू ला स्किप केलंय, आर एस टी यू, सो टी ला स्किप केलंय, आणि यू पी क्यू आर एस, सो एस. सो आपल्याला समजलेलं आहे की एक एक अक्षर त्यांनी स्किप केलेले आहेत आणि ॲरो एकदा अपोजिट साईडला आणि एकदा त्याच्या अपोजिट साईडला. ओके, एकदा ईस्ट साईड, एकदा वेस्ट साईड, ईस्ट वेस्ट अशा प्रकारे ॲरो घेऊन गेलेले आहेत. ठीक आहे, किंवा +-1 असं आपण समजू शकतो, तुम्हाला जसं समजायचं आहे तसा. सो अगोदर तर आपला इंडिया कसा होईल, सो इंडियाचा INDIA इंडिया लिहिलेला आहे. सो आय नंतर बघा ॲरो पहिल्यांदा अपोजिट आलेला आहे, वेस्ट साईडला ॲरो आलेला आहे, सो -1 झालेला आहे. सो पहिल्यांदा तर आपण आयच्या अपोजिट म्हणजे आयच्या अगोदरचा अक्षर घेणार आहे. आयच्या अगोदर काय तो GH ना, आणि एक अक्षर स्किप पण करायचं आहे आपल्याला. ओके, GH, ला स्किप केला आणि आपला उत्तर काय होणार जी. ओके, GHI, MN नंतरचा आता MNO ला स्किप केला, MNOP येणार. इथे अपोजिट डीच्या अगोदर काय येतो सी येतो, सो सी ला स्किप करावं लागेल आणि आपला आन्सर काय होणार बी. आणि एकदा सरळ आय नंतर येतो GHI, आय नंतर येतो जे ला स्किप करावं लागेल, के लिहावं लागेल. आणि एकदा एच्या अगोदर काय येतो, एच्या अगोदर येतो झेड, पण झेडला स्किप करावं लागेल, आपल्याला आन्सर लिहावं लागेल वाय. सो आपल्या या क्वेश्चनचं इंडियाला कसं लिहिलं जाईल, तर इंडियाला लिहिलं जाईल GPBKY. ओके, GPBKY अशा प्रकारे इंडियाला लिहिलं जाईल. ठीक आहे, रेडिओ हा शब्द दिसतोय आपल्याला, त्या भाषेत मॅथ्स हा शब्द कसा लिहिला जाईल. मॅथ्स तुमचा इथेही पिछा सोडत नाही आहे बघा. रेडिओ RADIO, रेडिओ ह्या शब्दाला त्यांनी RBFLS असा लिहिलेला आहे. तर बघा लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करा, इथे काय लॉजिक दिसतोय का. ठीक आहे, बघा आरचा आरच झालेला दिसतोय. ठीक आहे, म्हणजे काही गॅप नाही आहे. एचा बी झालाय म्हणजे एच्या नेक्स्ट लेटर घेतलंय, एचं बी असं समजू शकतो. डीचा एफ झालाय, सो DEF असं, सो इथे एक सोडलेला आहे असं बोलू शकतो. IJKL, जे आणि के ला सोडलं इथे JKL. ओके, सो लॉजिक आपल्याला समजलेलं आहे. इथे काय नाही, इथे सेम लेटर लिहिलेला आहे. इथे एच्या जस्ट नेक्स्ट लेटर लिहिलेला आहे, इथे कोणताही गॅप दिलेला नाहीये. डीचा एफ एक लेटर सोडलाय, आयचा एल म्हणजे 2 लेटर सोडलेत, ओचा एस ला 3 लेटर सोडलेले असले पाहिजेत आता, बरोबर ना, 1 2 3. सो बघूयात आपण, ओ नंतर येतो PQ आणि आर, 3 लेटर सोडलेले आहेत, आणि एस. सो आपलं लॉजिक लागलेलं आहे, आणि लॉजिक काय आहे ते समजलंच आहे तुम्हाला. ठीक आहे, काय आहे लॉजिक, तर आपला जो पण वर्ड आहे तो अगोदर लिहून घेऊयात, मॅथ्स ना. सो MATHS, मॅथ्स. सो एम जसाच्या तसा एम जाणार, एम. ए नंतर एकही लेटर न सोडता एचा नेक्स्ट लेटर काय असतो बी, सो बी येणार. टी नंतर एकाला स्किप करावं लागेल, TU ला स्किप करावं लागेल आणि व्ही लिहावा लागेल. नंतर एच नंतर आपल्याला 2 स्किप करावं लागेल, एच नंतर येतो, एच नंतर आय आणि एक जे, सो IJ ला स्किप करावं लागेल आणि के लिहावं लागेल. आणि एस नंतर आपल्याला 3 स्किप करावे लागतील, सो एस नंतर येतात TUV ला स्किप करून STUV, व्ही नंतर येतात W. सो आपला आन्सर काय होणार MBVKW, हे होणार आपल्या मॅथ्स या क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित ह्या प्रश्नांची. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आईसलँड या शब्दाला असं लिहिलंय तर कंट्रीला कसा लिहिला जाईल. ठीक आहे, बघा मित्रांनो, हा प्रश्न तर ओरली सुटेल असं वाटतोय. आयलँड ऍक्च्युली याचं, पण आपण इथे इंग्लिशच्या लेक्चरमध्ये नाही आहे, सो आपण आईसलँड बोलूयात. ठीक आहे, ह्याला असं लिहिलेलं आहे बघा. हेच आपल्याला जी अक्षरं आपल्या शब्दामध्ये आहेत, आय आहे, एस आहे, एल आहे, ए आहे, एन आहे, डी आहे, तीच अक्षर आपल्या इथे कोडमध्ये सुद्धा दिसत आहेत. आणि ISLAND अपोजिटमध्ये दिसतोय बघा. ISLAND इथे या प्रकारे गेलेला आहे, या डिरेक्शनमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि इकडे कोड तो उलट झालेला आहे. सो कंट्रीचा कोड सुद्धा आपल्याला तसाच घ्यावा लागेल. वाय पासून सुरुवात होईल, YRTNUOC. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होईल, YRTNUOC. ठीक आहे, अपोजिट फक्त केलेला आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. आता बघा नेक्स्ट काय दिलेला आहे, साऊथ. ओके, आपला जो सेकंड टाईप होता
नंबर लेटर टू नंबर कोडिंग त्या प्रकारचा हा दिसतोय. साऊथला त्यांनी 18, 15, 21, 20, 8 असं लिहिलंय. तर नॉर्थला कसा लिहिला जाईल? आता बघा, लक्षात ठेवा एस, त्यासाठी पोझिशन माहिती असावी लागतात. एसची पोझिशन 18 असते का, एकदा चेक करूयात आपण. एसची पोझिशन 18 असते. PQRS, बरोबर आहे ना? QRS. सो PQRS. क्यूची पोझिशन असते 17, पीची पोझिशन असते 16, आरची पोझिशन असते 18 आणि एसची पोझिशन असते 19. सो एसची पोझिशन तर इथे 18 लिहिलेले दिसते. ह्याचा अर्थ आपण असं समजू शकतो की पोझिशन मधून -1 केलेलं आहे, असं एक लॉजिक होतंय. पण आपण चेक करूयात ते लॉजिक सगळीकडे लागतंय का, की आपल्या क्वेश्चनमध्ये काय टायपिंग मिस्टेक आहे, बघूयात जरा, चेक करूयात. ठीक आहे. ओचा कोड काय दिसतोय इथे? ओला 15. सो ओ 15व्या MNOP. सो ओ तर 15व्याच ठिकाणी असतो. सो ओचा काय प्रश्नच नाही, ओ तर 15व्याच ठिकाणी असतो. TUV, यू 21 ला असतो. सो 21 इथे दिलंय. T 20 ला असतो. सो 20 इथे दिलंय. आणि H 8 ला असतो. सो H ची पोझिशन 8 इथे जशीच्या तशी दिलेली आहे. म्हणजे आपण असं बोलू शकतो की पहिलं जे आहे S चा कोड, तो S चा कोड मधून -1 केलेला आहे आणि बाकीचे कोड जे आहेत ते जसेच्या तसे लिहिलेले आहेत. ओचा पोझिशन जशी तशी लिहिली आहे, यूची पोझिशन जशीच्या तशी लिहिली आहे, टीची पोझिशन जशीच्या तशी लिहिली आहे, एचची पोझिशन जशीच्या तशी लिहिलेली आहे. फक्त पहिल्या पोझिशन मधून एक मायनस केलेला आहे. सो आपला NORTH नॉर्थचा कोड विचारलाय. आता एन ची पोझिशन काय असते, तर एन ची पोझिशन असते 14. सो घाईमध्ये ह्याच्या 14 नका करू, तर ह्याच्यामधून -1 करायला विसरू नका, का तर पहिल्या कोडमधून -1 केलेला आहे. सो एनचा कोड काय होईल इथे? 13 होईल. MNO. सो ओ असतो 15वा. इजोटी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, इजोटी. ओके, हा शब्द लक्षात राहील ना तुम्हाला, सोप्पाच आहे. इजोटी. ई असतो 5 नंबरला, जे असतो 10 नंबरला, ओके, ओ असतो 15 नंबरला, टी असतो 20 नंबरला, T20 तर तुम्हाला लक्षातच राहील, तो वाय असतो 25 नंबरला. T20 आपण क्रिकेट खेळतोच ना, T20. सो T20 असतो तो. ठीक आहे, इजोटी. ओके, एच बघा. एच आता इथे एच दिसतोय ना आपल्याला. सो एच बघा, एचचे जर हे दोन्ही टोकं अशी जोडली मी, ओके, हा जोडला आणि हा जोडला, तर काय तयार होतोय? 8 तयार होतोय ना. सो एचची पोझिशन 8 असते. ठीक आहे. आय. मुलींना खूप सवय असते किंवा मुलांना पण असते सवय, की बाबा मला माहिती आहे सर्व, आय नो. ठीक आहे, आय नो. बाबा तू काय शिकवू नको, आय नो. सो आय असतो 9 नंबरला, आय नो. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा व्यवस्थित, आय नो. नंतर आता जाऊयात आपण पुढे. आर. आरचा कोड काय असतो? PQR. आर असतो 18 नंबरला. सो 18. T20 खेळायला जातो आपण. सो टीची पोझिशन 20 आणि एचला जर जोडला आपण तर एचची पोझिशन काय होईल? 8 होईल. सो हा झाला आपल्या प्रश्नाचं आन्सर. 13, 15, 18, 20, 8. ओके, चला नेक्स्ट बघूयात आपण. ईस्ट वेस्ट अशा प्रकारे. ईस्ट वेस्ट. सो ईस्टला बघूयात काय लिहिलेलं आहे. EAST, ईस्ट. ईस्टला लिहिलेलं आहे 20. आता हा कोड लिहिताना कधी सुद्धा ना ईला 20 वगैरे आपण अज्युम नाही करू शकत. सो आपण एक 18, 15 अशा प्रकारे सरळच लिहूयात. आता आपल्याला माहिती नाही, ईचा कोड 2 पण असू शकतो किंवा 20 पण असू शकतो, 18 पण असू शकतो, 1 पण असू शकतो, 5 पण असू शकतो. सो बघूयात, लक्षात ठेवूयात. बघा इथे काय दिसतोय का, पोझिशन दिसत आहेत का कोणाच्या? ओळखीच्या पोझिशन काय दिसत आहेत का? तर ओळखीची पोझिशन सर्वात असते ती म्हणजे टीची. टीची पोझिशन 20 असते बघा, लक्षात ठेवा. टीची 20 आहे आणि इथे टीचा 20 सुरुवातीलाच दिसतोय. सो आपण असं बोलू शकतो की हे अपोजिट लिहिलंय का, बरोबर की नाही? सो अपोजिट लिहिलंय का बघूयात आपण मग. PQR. आरची येथे एस आहे, एसची पोझिशन काय आहे? क्यूची पोझिशन मगाशीच आपण लिहिलेलं आहे. ओके, एसची पोझिशन आहे 19. एसची पोझिशन किती आहे? 19 आहे. आणि आपल्याला इथे त्यांनी किती दिलेले आहे बघा बरं. एसची पोझिशन त्यांनी 18 दिलेली आहे. सो इथे कुठे तर लॉजिकचा प्रॉब्लेम होतोय. इथे एची पोझिशन 1 दिसतंय, सो 1 ची पोझिशन होते. सो आपण हे बोलू शकतो की त्यांनी कोड अशा प्रकारे लिहिलेले आहेत असं वाटतंय. 20, 18, 1 आणि 5. म्हणजे ह्या ईचा कोड सर्वात खाली लिहिलेला आहे 5
हा एचा कोड इथे लिहिलेला आहे 1 आणि हा एसचा कोड ॲक्च्युअलमध्ये इथे 19 असायला पाहिजे होतं. कदाचित ही टायपिंग मिस्टेक असू शकते. सो तुम्ही इथे 18 जो आहे ना, ह्या 18च्या ऐवजी 19 करा. ठीक आहे, कारण एसचा कोड इथे 19 वाटतोय कारण आणि टीचा कोड इथे 20 वाजतोय, म्हणजे उलट कोड लिहिलेले आहेत त्यांनी अशा प्रकारे. सो आपण वेस्टला कसं लिहिणार, WEST. सो खालून कोड लिहायला सुरुवात करणार. W असतो, E असतो, मग S आणि मग T. सो टीचा कोड असतो T20, नंतर एसचा कोड असतो S19 बरोबर. ईचा कोड असतो 5 आणि डब्ल्यूचा कोड असतो 23. हा डब्ल्यू आहे ना, हा डब्ल्यू आहे. ह्या डब्ल्यूला जर मी असा झोपवला तर 3 बनेल ना. सो 3 लक्षात ठेवा, 23 डब्ल्यूचा. ओके ना, डब्ल्यूचा, कारण एकच 3 असतो आपल्याकडे, तो सी तर खाली डब्ल्यू कडे कशाला येणार आहे. तर आपला आन्सर काय होणार, 20, 19, 5, 23. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. ल्यूट, म्यूट, गेट, हेट, ब्ल्यू काय. तर बघा ल्यूटला काय लिहिलंय त्यांनी, LUTE. ल्यूट. ल्यूटला त्यांनी लिहिलेलं आहे MUTE. ल्यूटला लिहिलेलं आहे म्यूट. सो UTE दिसतोय, म्हणजे एल नंतर JKLM, एलच्या नंतरचं अक्षर एम दिसतंय आणि बाकी 3 वर्ड जसे तसे ठेवलेत. आपण चेक करूयात पुढे काय दिसतंय काय आपल्याला. अजून गेट पण दिलेलं आहे आपल्याला ह्या वेळेला. सो गेट, असं कोणतं गेट आहे ज्याच्यामधून सर्वजण जाऊ शकतात. गेटचं बघा काय दिलेलं आहे, GH, जी नंतर H. ओके, GH, H नंतर ATE, जसंच्या तसं ATE. ओके, जसंच्या तसं आहे, म्हणजे हे 3 शेवटचे जसेच्या तसे ठेवलेले आहेत, फक्त पहिल्या अक्षराचा नेक्स्ट शब्द घेतलेला आहे. सो आपला ब्ल्यू आहे, सो बी नंतर येतो सी, सो आपलं उत्तर होणार सी. आणि LU आणि ईला जसंच्या तसं ठेवावं लागेल, LU आणि ई. सो आपला आन्सर काय होणार, आपला आन्सर होणार क्ल्यू. आपला आन्सर काय होणार, तर आपला आन्सर होणार क्ल्यू, CL. ओके, आपला आन्सर होणार क्ल्यू, CLUE, क्ल्यू. ओके, नेक्स्ट बघा. स्ट्रेन हा शब्द असा लिहिला आहे, तर प्लेसेस हा शब्द कसा, STUV, ओके ठीक आहे, चेक करूयात आपण, बघूयात काय आहे. STRN, स्ट्रेन, STRAIN, स्ट्रेन हा शब्द. स्ट्रेनला काय लिहिलंय त्यांनी, UWPDKQ. ओके, STU. आता बघा एस नंतर एक सोडलेला दिसतोय ना, STU ना, मी वेगळा पेन वापरतो. सो एस नंतर आपल्याला एक सोडलेलं दिसतंय, STU. TUVW ना, TU आणि V सोडलाय W. PQRST, एक सोडलाय ST. ए नंतर काय डी झालाय, BC सोडलेला आहे, B आणि CD. GHIK, सो J ला सोडलेलं आहे, आणि नंतर काय झालं, N, O आणि P ला सोडलेलं आहे, OP. सो आपल्याला समजतंय की इथे एक स्किप, 2 स्किप, एक स्किप, 2 स्किप, एक स्किप आणि 2 स्किप, म्हणजे 1 2 1 2 1 2 असा गेलेला आहे आपले लॉजिक. सो PLACE आणि S. प्लेसेसला काय होईल, पहिल्यांदा आपल्याला एक अक्षर सोडावं लागेल, बरोबर ना. P नंतर काय असतो, PQ असतो, सो Q ला सोडावं लागेल, R ला घ्यावं लागेल. L नंतर 2 सोडावे लागतील, LMNO. A नंतर काय सोडावं लागेल, B सोडावं लागेल, C घ्यावं लागेल. ओके, नंतर C नंतर 2 सोडावे लागतील, CDE सोडले, F घ्यावं लागेल. नंतर E नंतर काय होईल, EF सोडावं लागेल, DEF, G घ्यावं लागेल. ओके, आणि S नंतर काय घ्यावं लागेल, STU ला सोडावं लागेल, ST, आणि V घ्यावं लागेल. सो आपला हा क्वेश्चनचा आन्सर होणार ROCFG, जे पण आहे V. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राम हा शब्द 413, राघव हा शब्द, सेना हा शब्द, तर त्याच भाषेत मेघा हा शब्द.
ओके, लक्षात ठेवा, असे जेव्हा एकापेक्षा जास्त शब्द आपल्याला दिलेले असतात, 3-4 शब्द, तर लॉजिक शोधताना सर्वात इम्पॉर्टंट शब्द आहे की रिपिटेशन बघा. ओके, रिपिटेशन म्हणजे 90% चान्सेस असतात की हा मेघाचा कोड जो आहे ना, हा मेघाचा कोड ह्या दिलेल्या शब्दांमध्येच कुठे ना कुठे लपलेला असणार आहे. ठीक आहे, सो आपण चेक करूयात एकदा की मेघाची सर्व अक्षरं आलेली आहेत का दिलेल्या शब्दांमध्ये. आता मेघा इथे आपल्याला कोण कोण दिलंय, अगोदर तर आपल्याला राम दिलाय, राघव दिलाय, सेना सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, आणि मेघा विचारलेली आहे. सो सर्व अक्षर दिसत आहेत का बघा. बघा इथे GHA, GHA मेघाचा GHA राघव मध्ये दिसतोय. नंतर M पण दिसतोय आपल्याला, M राम मध्ये दिसतोय, M. आणि ई जे आहे तो सेनामध्ये दिसतोय. सो अशा वेळेला एकदा चेक करा तुम्ही की सेनामध्ये पण ए आहे, राघव मध्ये पण ए आहे, आणि राम मध्ये पण ए आहे. आता ए चौथ्या पोझिशनला आहे. सो ए चा चौथ्या पोझिशनचा कोड काय दिलाय त्यांनी, 1 दिलेला आहे. ओके, इथे राघव दुसऱ्या पोझिशनला आहे आणि 5व्या पोझिशनला आहे. सो दुसऱ्या आणि 5व्याला 1 आहे का चेक करा एकदा. सो दुसऱ्याला 1 आहे आणि 5व्याला पण 1 आहे. म्हणजे आपल्याला समजलं की ए चा कोड 1 केलाय आणि त्यांनी कोडिंग जशीच्या तशीच केलेलं आहे. म्हणजे एस पहिला आहे तर पहिला कोड आहे त्याचा, ई दुसरा आहे तर दुसरा त्याचा कोड 6 आहे, एन आहे तर एनचा कोड 0 आणि ए जसं तसं. सो एवढं समजलं आहे आणि एवढी माहिती आपल्याला किंवा एवढं कन्फर्मेशन आपल्याला इनफ आहे की मेघाचा कोड काय असणार आहे. तर मेघाचा कोड तिथेच लपलेला आहे कुठेतरी, आपण त्याला शोधूनच काढूयात फटाफट. सो एम चा कोड काय आहे, एम कुठे दिसतोय, राम मध्ये एम आहे आणि एम तिसऱ्या पोझिशनला आहे. सो तिसरा कोड बघा इथे काय आहे, 3 आहे. सो एम चा कोड असणार आहे 3. नंतर ई, ई दिसतोय का, ई सेनामध्ये दुसऱ्या ठिकाणी बसलाय. सो सेनामध्ये दुसऱ्या ठिकाणी 6 आहे. सो ई चा कोड होणार 6. आणि GHA राघव मध्ये GHA जसाच्या तसा दिसतोय आपल्याला इथे. ओके, सो GHA चा कोड काय होणार 581. सो आपला आन्सर काय होणार 36581. हे होणार आपल्या क्वेश्चनचं आन्सर. ओके, 36581, 36581. ओके, चला नेक्स्ट बघूयात. तर त्याच भाषेत मानव, अच्छा सेमच क्वेश्चन दिलंय मानव. आता सो मानव आहे का वरती बघूयात बरं. मानव, मेघा तर होती, आता मानव आहे का बघूयात. सो मानवचा बघा, मानव इथे MA दिसतोय, MA, एन पण आहे इथे आपल्याकडे, एन, ए पण आहेच, आणि व्ही तर व्ही दिसतोय. याचा अर्थ सर्व मानवचा कोड सुद्धा वरतीच लपलेला आहे. सो आजचा दुसरा क्वेश्चन तुम्हाला हा आहे. ह्याच्या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा तुम्ही कमेंट लिहून सांगा मला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्टार हा शब्द असा लिहिलाय, स्मार्ट हा शब्द असा लिहिलाय, तर रॅट हा शब्द कसा लिहिल. ठीक आहे, बघूयात अगोदर तर रॅट वरती दिसतोय का, रॅट हे बघा, स्मार्ट मध्ये पण रॅट आहे आणि इथे पण रॅट आहे. सो आपण चेक करूयात की सेम जसं लॉजिक मगाशी आपण चेक केलं. ओके, एस चा कोड 4 पहिला कोड ना. सो इकडे एस चा कोड 4 दिलाय का बघा, एस चा कोड 4 दिलेला आहे. अजून एक कन्फर्मेशन आपल्याला गरजेचं असतं, आर चा कोड शोधूयात. आर इकडे लास्टला आहे, आर चा कोड लास्टला 5 आहे आणि ते आर इथे सेकंड लास्ट आहे. तर सेकंड लास्टचा कोड 5 आहे का आरचा, तर आहे. याचा अर्थ आपल्याला समजलं की कोड इथे वरतीच आहे. सो रॅट बघा, RAT, इथे रॅट, स्टारमध्ये रॅट दिसतोय बघा, स्टारमध्ये रॅट दिसतोय उलट, RAT. सो आपला कोड काय होणार 5 2 3. हा होणार आपल्या क्वेश्चनचं आन्सर, 5 2 3 रॅटचाच कोड होणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्क आणि मॅन, ओके सेम दिसतोय बघा. वुमन, वुमनचा कोड काय होईल. आता वुमन मध्ये हा W इथे दिसतोय O आणि इथे MAN दिसतोय. सो आपला कोड डायरेक्टली काय होईल 4 5 आणि मॅन जसाच्या तसाच येणार 3 2 8 अँड दॅट्स इट. ओके, सो 85,328 हे होणार आपल्या क्वेश्चनचं आन्सर. ओके, आता नेक्स्ट बघा काय दिसतोय, रामा 33 सीता 49, तर रावण काय. ओके, सो बघा 4 अक्षर आहेत, कोड 2 अक्षरी आहेत. सो ते वाला लॉजिक काय लागतंय का, किंवा मग दुसरं एक लॉजिक असतं ते म्हणजे पोझिशनची ॲडिशन. सो अगोदर आपण याची पोझिशन लिहून घेऊयात. रामा, रामा आपल्याला दिलेला आहे, रामा आपल्याला दिलेला आहे 33. सो आर ची पोझिशन किती असते, तर आर ची पोझिशन असते 18, ए ची पोझिशन असते 1, एम ची पोझिशन असते 13 आणि ए ची पोझिशन असते 1. सो बघा किती होते बेरीज, 18 आणि 1 19, 19 आणि 1 20, 20 आणि 13 33, बेरीज येते 33. म्हणजे समजलेलं आहे आपल्याला पोझिशनची बेरीज केलेली आहे त्यांनी, त्यांच्या स्थानांची बेरीज केलेली आहे. एकदा कन्फर्म करूयात सीतावरून. सीतामध्ये एस कितवा असतो, एस असतो 19वा
आय किती वाजतो? आय नो. गर्ल कशा बोलतात? आय नो. नो. आय किती वाजतो? 9. टी. T20. T20 खेळायला नाही का जात आपण? T20. आणि एचं अक्षर काय? 1. सो आपण ॲडिशन करूयात बघा बरं. आणि लक्षात ठेवा मुलींना राग मानून नका घेऊ, मी मजाकमध्ये सांगतोय तुम्हाला कोड पाठवण्यासाठी. सो 1 आणि 9 किती झाले? 10. 10 आणि 20 किती झाले? 30. 30 आणि 19 किती झाले? 49. सो आपलं इथे कोड सॅटिस्फाय करतोय हा की पोझिशनची बेरीज आहे. सो आपण आता रावण बघूयात. रावण आर किती वाजतो? 18. ए किती वाजतो? पहिला. व्ही किती वाजतो? TUV ना, यू नंतर येतो व्ही. सो T20, यू 21 आणि व्ही 22. ए असतो पहिला आणि एन असतो 14. सो ह्यांची बेरीज केल्यावरती आपल्याला आन्सर भेटून जाईल. सो 18 आणि 22 किती झाले? 40. आणि हे एक झाले 41, हे झाले 42. 42 मध्ये 4 मिळवले 46. 46 आणि 10 झाले 56. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार? 56. 56. ओके. आता नेक्स्ट डीईला 45 लिहिलंय, तर पीएला कसं लिहिल? आता अतिशय मस्त प्रश्न वाटतोय हा. बघूयात. आता इथे बघा 2 लॉजिक लागतील. आता बघा मी तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये सर्वच लॉजिक सांगतो याचे. अशा प्रकारे प्रश्न जेव्हा बनतील तेव्हा तुम्हाला कोणतं ना कोणतं लॉजिक एक दिसेलच. डीईला 45 लिहिलंय, तर पीएला कसं लिहिल असा प्रश्न आहे. ठीक आहे, पीएला कशा प्रकारे लिहाल असा प्रश्न. 1 मिनिट, जरा हे खूपच अक्षर माझं थोडंसं समजून घेत चला. ओके ना. बघा आता बघा इथे 2 लॉजिक. आता पहिल्यांदा तर बघा इथे काय असू शकतं? डीईला 45 म्हणजे डी प्लस ई ह्यांची बेरीज केली तर ती 45 येत आहे का? तर नाही येणार. डीची 4 असते पोझिशन, ईची असते 5. सो बेरीज किती येते? 9 येते. सो आपला आन्सर होऊ शकत नाही. बरोबर. आता अजून एक लॉजिक असतं, लक्षात ठेवा मित्रांनो. डी गुणिले ई. सो डी गुणिले ई, डीची पोझिशन आहे 4 आणि ईची पोझिशन आहे 5. सो 5 चौक 20. आपला तर कोड 45 आहे. आपल्याला आन्सर नाही काढायचं मला सध्याला, मला इथे तुम्हाला लॉजिक शिकवायचे आहेत. सो हे लॉजिक दोन्ही पण लागत नाहीत, परंतु लक्षात ठेवा हे दोन्ही पण लॉजिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. इथे सध्याला आपल्याला काहीच केलेलं नाही त्यांनी. डीची पोझिशन 4 तर 4 आणि ईची पोझिशन 5 तर 5. सो आपल्याला पीएची पोझिशन काय होईल? पी फॉर प्रदीप. आणि पीची पोझिशन किती असते? PQR ना, क्वीनच्या अगोदर येतो ना. सो 16 आणि एची पोझिशन असते 1. एची पोझिशन असते 1. सो आपला आन्सर काय होणार? 161. ओके. सो आपला आन्सर काय होणार? 161 ह्या क्वेश्चनचं आन्सर होणार, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. DG 47 तर BA कसा लिहिला जाईल? सो पुन्हा एकदा चेक करूयात इथे काय दिलेलं आहे. इथे पण आपल्याला लॉजिक तर लगेच लागलेलं आहे, परंतु मी दोन्ही लॉजिक तुम्हाला समजून झालेलं आहे, तिन्ही लॉजिक इनफॅक्ट. सो डीची पोझिशन 4 आहे आणि जीची पोझिशन 7 असते, लक्षात ठेवा. G7 कंट्रीज माहीतच असतील तुम्हाला. G7 समूह. ओके, जे विकसित राष्ट्र आहेत, ओके, त्यांचा समूह G7. सो जसंच्या तसं पोझिशन लिहिलेलं आहे. सो BA काय होणार? बी असतो 2 नंबरला आणि ए असतो 1 नंबरला. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर होणार 21. ओके, 21. नेक्स्ट बघा, गॉडला 201 लिहिलंय, डॉगला 102 लिहिलंय, तर 2001 म्हणजे काय? ओके, चांगला प्रश्न दिसतोय. बघा बरं काय लॉजिक दिसतंय का इथे. ओके, पण एक समजतंय इथे आपल्याला. 201ला गॉड असं लिहिलंय म्हणजे GOD. सो असं आपल्याकडे होऊ शकतं ना. जीचा कोड 2 आहे, ओचा कोड 0 आहे आणि 1चा कोड D आहे. होऊ शकतं ना. सो एकदा कन्फर्म करूयात आपण DOG सोबत, डॉग सोबत. बघा, गॉड मधलीच अक्षरं डॉग मध्ये पण आलेले आहेत ना. सो डीचा कोड 1, ओचा कोड 0 आणि जीचा कोड Z. सो 102 दिसतंय का? सॉरी, Z नाही, 2. ओके, हा 2 आहे, Z चुकून झालेला आहे. ओके, 102 आहे का डॉगचा कोड? डॉगचा कोड 102 आहे. असं समजलं, आपल्याला कोड मिळालेले आहेत. सो 2 कशाचा कोड आहे? 2 कशाचा कोड आहे? तर जीचा कोड आहे. सो G होणार. 0 कशाचा कोड आहे? तर ओचा आहे. सो 2 वेळा 0 आहेत. आणि 1 कशाचा कोड आहे? तर 1 कोड आहे डीचा. सो आपला आन्सर काय होणार? डी. 2001 म्हणजे काय? तर 2001 म्हणजे गुड. ओके, 2001ला आपण गुड असं लिहिणार, GOOD, गुड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कट म्हणजे XFG, तर S म्हणजे काय? ओके, विदिन सेकंड हे लॉजिक तुम्हाला लागलं पाहिजे, लक्षात ठेवा. CX क्रक्स, मी लक्षात सांगितलेलं क्रक्स. CX FU फ्रेंड्स अनलिमिटेड आणि GT रोड.
जी टी म्हणजे अपोजिटवालं लॉजिक आहे इथे, समजलं असेल तुम्हाला. ओके, अपोजिटवालं लॉजिक आहे. सो वायच्या अपोजिट येतात काय? बी येतो, बरोबर ना. ईच्या अपोजिट काय येतो? यू. व्ही येतो. आणि एसच्या अपोजिट काय येतो? हाय, स्कोर. सो एच. सो बी व्ही एच आपल्या क्वेश्चनचा आन्सर होणार 29 नंबरच्या. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन बघूयात. हॉर्स म्हणजे हा, तर रोज म्हणजे काय? लक्षात ठेवा, असे प्रश्न आलेले अतिशय सोपे असतात, परंतु आपण त्यामध्ये वेळ वाया घालवतो फुकटचा आणि कधी कधी लॉजिक सुद्धा लागत नाही. बघा इथे हॉर्स दिसतोय आणि इथे रोज दिसतोय. ह्या रोजमध्ये सर्वच्या सर्व अक्षर हॉर्सचे आलेत की नाही बघा बरं. ओके, आर पण आहे, ओ पण आहे, एस पण आहे, ई पण आहे. सो ह्याचा अर्थ आपल्याला इथे कोड दिलेला आहे रोजचा सुद्धा. ठीक आहे. सो रोजचा कोड काय होईल? आर. आर कितव्या पोझिशनवर आहे? थर्ड वरती आहे तो. सो 5. ओ. ओ सेकंड पोझिशनवर आहे, तर ओचं पोझिशन 2 आहे आणि दोन कोड पण 2च आहे. एस. एस लास्टून दुसरा आहे. लास्टून दुसरा कोड काय आहे? 3. सो 3. आणि ई. ई लास्टला आहे एकदम आणि ईचा कोड लास्टला एन आहे. सो आपला कोड काय होणार? एन. सो 5 2 3 9 हा होणार आपल्या ह्या रोजचा कोड. रोज म्हणजे गुलाब आणि गुलाबाचा कोड काय? 5239. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके, क्वेश्चन संपलेले आहेत. ओके, 30 क्वेश्चन्स आज आणलेले आहेत. आपण 30 क्वेश्चनची प्रॅक्टिस केलेली आहेत. लक्षात ठेवा, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अतिशय इम्पॉर्टंटवाला टॉपिक कवर करूयात, तो म्हणजे सेंटेन्स कोडिंग. सेंटेन्स कोडिंग म्हणजे वाक्यांनाच पूर्ण कोड केलेलं असतं, ज्याच्यावरती आपल्याला 5-5 प्रश्न विचारले गेलेले आहेत आता पोस्टाच्या एक्झाममध्ये. ओके, आणि आता तुमची एक्झाम सुरू होणार असेल मेलगार्डचे, त्यामध्ये सुद्धा अतिशय उपयोगाला ते येणार आणि तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातीलच अशी आशा आहे. ठीक आहे, चला तर मग थांबूयात आपण आजच्या लेक्चरमध्ये इथपर्यंतच. काही काही डाऊट्स असतील तर विचारत चला. ठीक आहे, आणि कमेंट करू शकता किंवा माझा नंबर जो आहे त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सॲपसुद्धा करू शकता. ठीक आहे, हा माझा नंबर पहिल्या स्लाईड्समध्ये होता. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. ठीक आहे. ओके, चला तर मग थांबूयात इथेच. तोपर्यंत भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.